हे तव चिवरी आभासे जव एक न प्रकाशे सर्वत्र। भगवान सिद्धेश्वराच्या कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाचे चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1255 ओळीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे ज्ञानी। तैसे शुभाशुभ ऐसे हे तवचिवरी आभासे जव एक न प्रकाशे सर्वत्र। हा सर्व व्यवहार जो आहे द्वंद्व व्यवहार, भेदाचा व्यवहार, पाप असेल, पुण्य असेल, शुभ असेल, अशुभ असेल, लाभ असेल, हानी असेल, बरं असेल, वाईट असेल, हे तोपर्यंतच आहे जोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत। एकदा परमात्म्याचं यथार्थ ज्ञान झालं की मग सर्वच संपलं। अवघाती संसार झाला ब्रह्मरूप, अशी परिस्थिती होती। तिथपर्यंत सर्व आहे, तिथपर्यंत जन्म आहे, मरण आहे, दुःख आहे, सुख आहे, भानगडी आहे, सगळं आहे। पण एकदा का व्यापक बोधावरती गेला, एकदा परमात्मा कळाला, माझं स्वरूप परमात्मा आहे, मी परमात्माच आहे, असं यथार्थ मात्र, संशय ज्ञान नको। यथार्थ ज्ञान झाल्यानंतर मग तुम्हाला जगही नाही। जगनो हे अवघा जनार्दन, मग जगही नाही, तोपर्यंत सर्वच आहे। मग सुखही नाही, दुःखही नाही, लाभही नाही, हानी नाही, पापही नाही, पुण्यही नाही, शुभ नाही, अशुभही नाही, काहीच नाही। मग फक्त आणि फक्त विठो तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याचे काज। मग फक्त परमात्माच सर्व ठिकाणी। विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, विठ्ठल म्हणता हरले पाप। ही दृष्टी, ही स्थिती, हा अनुभव जेव्हा येतो तेव्हा सर्व एकच, काहीच राहत नाही। मग हरची या ढासा, शुभदाही दिशा। मग जिकडे पहावे तिकडे बाई, हरी वाचून दुजे नाही। मग जिकडं पहावं तिकडं भगवान भगवान भगवान, अशी अनुभूती येते, सुखाची अनुभूती येते। दुःख राहत नाही, दुःख ते कधी नये स्वप्नास, स्वप्नातही दुःख राहत नाही, सुखाची अनुभूती येते, सुखमय जीवन होते आणि सुखातच देह पडल्या जातो। देह तर टाकावंच लागणार आहे। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। या ठिकाणी ब्रह्मादि देवाला सुद्धा मरण चुकलं नाही। ब्रह्मपणाचे निभडसे, न चुकती पुनरावृत्तीचे वळसे। ब्रह्मदेवाला सुद्धा
ब्रह्मदेव जीवच आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा जन्मावं लागतं आणि मरावं लागतं. लक्षात. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला अमृत पिणारा देवराज ज्याला म्हणतात ते 14 मढे जातात. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला ब्रह्मदेव सुद्धा मरणारच, जीवच आहे ते. काय तेव्हा मुद्दा काय सांगायचा आहे की मग सर्वच अनुभूती प्राप्त होते आणि मग काहीच राहत नाही. सर्व सुखमय सुखरूप होतं जीवन. देह तर ब्रह्मदेवालाही टाकावा लागतो, इंद्रालाही टाकावा लागतो, आपल्यालाही टाकावाच लागतो. हा पंचमहाभूताचा देह आहे. नाशिवंत देह जाणार सफळ, आयुष्य खातो काळ सावधान. एक ना एक दिवस ते घडणार आहे, हे ठरलेलं आहे. एक ना एक दिवस आपल्याला या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे, हे विसरता कामा नये. आणि त्याच्याबद्दल भयही बाळगायचं नाही आणि दुःखही करायचं नाही. कारण वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि देहि. देह टाकताना दुःखात टाकू नये, आनंदात टाकावा. नाही का? जुना कपडा टाकताना दुःख होतं का आनंद होतो? दुःख होतं का? जुना कपडा टाकताना दुःख होतं आणि नवीन घालताना काय होतं? तसं जीर्ण झालेलं हे वस्त्र आहे, एक दिवस टाकायचं आहे आणि नवीन धारण करायचं आहे. म्हणून देह पडत असताना आनंदात देह पडला पाहिजे. शरीराला दुःख तर होणारच आहे, शरीर तर आपलं नाहीच आहे, याची अनुभूती पक्की आली पाहिजे. काय महात्मा हा हो करत नाही असं नाही, इवळत नाही आवडत नाही असं नाही, कणत नाही कुंथत नाही असं नाही. ते देहाचे धर्म आहेत, ते महात्म्याचे नाही आहेत, हे लक्षात असू द्या. मी तुम्हाला अनेक वेळा अनुभवाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, अनेक वेळा. ज्या महात्म्याने उभा महाराष्ट्र जागवला, उभा महाराष्ट्र जागवला, लक्षात ठेवा. जर विना गळ्यात घातला तर 18 तास त्यांना देहाचं भान नसायचं, 18 तास भजनात रंगून जायचे. त्यावेळी त्यांचं नाव सगळ्या जगात गाजलं होतं. असे बंकट स्वामी महाराज. लक्षात ठेवा. त्यांना शेवटी पॅरिलाइज झालं. शरीर आहे, गाथा पाठ केला त्या भंडारे डोंगरावर, तर गाथा पाठ होईपर्यंत अन्न घेतलं नाही त्याने. हरभरे खायचे आणि पाणी पिऊन राहायचं, आळस झोप येऊ नये म्हणून, आणि गाथा पाठ करायचं. 1000 पारायण गाथेचे केले, 1000 पारायण ज्ञानेश्वरीचे केले, आणि रात्रंदिवस भजन कीर्तन जागरण, देहाची पर्वा केली नाही. मग त्यांना अर्धांगवायू झाला. मामाचं त्यांचं बिनसलं होतं. मामा आणि जोग बंकट स्वामी एका गुरुचे शिष्य, जोग महाराजांची. काल त्यांची पुण्यतिथी झाली जोग महाराजांची. काय एका गुरुचे शिष्य. पण तो जो मठ बांधला आपल्या संस्थेच्या शेजारी, त्यांचा मठ आहे बंकट स्वामींचा, तो मामा म्हटले बांधू नकोस, कारण ही तुझीच संस्था आहे. पण शिष्याने काही ऐकलं नाही, तो मठ बांधला आणि तिथून पुढे मामाचं त्यांचं बिनसलं, बिघडलं. मग मामा बोलतच नव्हतं.
पण जेव्हा कळालं मामाला किंवा अशी परिस्थिती झाली स्वामींची, मग नेकनूरला गेले. नेकनूरला होते स्वामी शेवटी. आणि मग गेले तिथं मामा. त्यांच्या अंगाला लाल मुंग्या लागल्या होत्या. लाल मुंग्या लागल्या होत्या. ते मामाने पाहिल्यानंतर मामा धडधड रडू लागले. स्वामी, मी का सांगतो लक्षात घ्या मुद्दा. स्वामीने विचारलं, सोनू तू रडतोस? म्हणजे तुमची ही स्थिती पाहून मला काही बरं वाटत, मला दुःख होतं. वेडा आहेस, गुरुबंधू ते सर्व समान वयाचे, म्हणजे वेडा आहेस. अरे देहाचे धर्म आहेत ते होणारच आहे. त्याचं दुःख म्हणत असतं का? आपण आनंदात जायचं आणि आनंदात यायचं, दुःख करायचं नाही. ही असते महात्म्यांची स्थिती. तिथं पोहोचल्यानंतर त्याला देहाचाही ते विचार करत, कारण देह तर टाकावा कुठल्या का मार्गाने होईना, कुठल्या का परिस्थितीमध्ये होईना, पण प्रत्येकाला हा देह टाकावा लागणार आहे. कधी टाकावा लागणार आहे, कसा टाकावा लागणार आहे, कसा जातोय काही सांगता येत नाही. कुठं ठरलेलं आहे जायचं हे काहीच माहीत नाही. म्हणून सारखं नाम मुखा, नामा परते साधन नाही ऐसे वेद देती ग्वाही. काय हो, नाम नाम नाम, मुखामध्ये नाम घ्यायचं बस, दुसरा विषय नाही. ज्यांना विद्या वाचस्पतीचा ज्यांनी अभ्यास केला, विद्या वाचस्पती ज्यांना पदवी मिळाली होती, अशा एक महात्मा, मी ऋषिकेशला 3 वर्ष होतो. कैलास आश्रमामध्ये हा महात्मा होता. 110 का 14 वर्षात त्यांचे वय होतं. फार विद्वान. तसा हरिद्वार, काशी, वृंदावन तसा विद्वान महात्मा नव्हता. मी आपलं दररोज त्यांच्या दर्शनाला जात असे, दररोज. काय आणि एक जे माळ घेऊन बसलेले असायचे. एक दिवशी विचारलं, स्वामीजी तुम्ही एवढे विद्वान, जगात तुमचं नाव गाजलेलं आहे, अध्यात्म ज्ञानात निष्णात तुम्ही, आणि तुम्ही माळ जप करता. त्यांनी सांगितलं शेवटी जपच आहे, शेवटी नामाशिवाय दुसरं साधन हो नाही, लक्षात ठेवा. म्हणून नाम, सतत नाम, काम करताना नाम, उठता बसता जाता येता खाता पिता झोपता उठता, हरिबोला भांडता हरिबोला कांडता, उठता बैसता हरिबोला, हरिबोला जनी हरिबोला विजनी, एका जनार्दनी हरिबोला. सतत भगवत चिंतन करत राहा. कारण आपण किती जरी कमवलं तरी यातलं काहीच बरोबर येत नाही, लक्षात ठेवा, काहीच येत नाही. पण हे वायाला जात नाही. आपण जिथपर्यंत अभ्यास केलाय, पुढच्या जन्माला नक्की आपल्याला मनुष्य जन्मच मिळेल, आणि तिथून पुढचा अभ्यास आपण करू. जिथं साधना आपली थांबली आहे देह पडताना, तिथून पुढे साधना, पुन्हा ती राहिलेली साधना पुढच्या देहात होते. आणि नक्कीच भक्ताला दुसरा जन्म मिळतच नाही. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. म्हणून संकल्प करा, 1000 पारायण ज्ञानेश्वरीचे करील, 1000 पारायण गाथ्याचे करील. पण नुसतं संकल्प नाही, करत राहा, रोज करत राहा. आता होतील का ते? जेवढे होतील तेवढे. बाकीचे राहिलेत त्याच्याकरता पुन्हा भगवान तुम्हाला जन्म देणारच, आणि ते तुमच्याकडून करून घेऊन नंतर आपल्या स्वरूपाची प्राप्ती तो करून देईल. असं या नामामध्ये, या साधनेमध्ये, या परमार्थामध्ये आपण म्हणतो. मनुष्य मोकळा आला मोकळा गेला. नाही, मोकळं येत नाही मनुष्य.
आणि मोकळा जातही काय घेऊन येतो आणि काय घेऊन जातो? कर्म घेऊन येतो आणि कर्म घेऊन जातो. ते मात्र आपल्या बरोबर येतं. नाम हे आपल्या बरोबर येतं, लक्षात ठेवा. अक्षय नाम आहे ते. कधीच परमार्थात जेवढं आपण साधना केली ते मात्र परसंसारात किती कमवलं तरी सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. किती जरी कमवलं तरी काहीच येणार नाही बरोबर. पुढच्या जन्मात पुन्हा सुरू करावं लागेल मिळवायला. मिळाला तर जन्म माणसाचा काय. पण परमार्थ जो केलेला आहे तो मात्र आपल्या बरोबर येतो, लक्षात. कर्मानुगो गच्छति जीव एकः धनानि भूमो पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वार जनस्मशाने देहस्थितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. बस. आपलं कोणी नाही आहे, आपल्याबरोबर कोणी येत नाही आहे, कोणी देत नाही आहे. फक्त आपण घेऊन येतो आपलं कर्म आणि घेऊन जातो आपलं कर्म. जे तुम्ही कराल ते सर्व तुमच्याबरोबर येणार. चांगलं केलं तरी येणार, वाईट केलं तरी येणार, भजन केलं तरी ते भजन येणारच. ते कधीच वायाला जात नाही, लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे तैसे शुभाशुभे ऐशे ते तवच बरी आभासे जव एकन प्रकाशे सर्वत्र मी आशा कोणाचीही करू नका. लक्षात ठेवा. मुलाची, मुलीची, सुनेची, जावयाची, आईबापाची, भाऊ बहिणीची कोणाचीही आशा करू नका. लक्षात ठेवा. आशा करा ती फक्त एका प्रभूची. तो आपला आहे, तो नक्कीच आपला बरोबर येईल आणि आपलं पद आपल्याला देईल. लक्षात ठेवा. मात्र एकमेव त्याच्यावर प्रेम करा, एकमेव. आणि सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्ययुक्ता उपासते. सतत. इथून पुढे तर अजिबात ढिल्ल पडू नका. लक्षात ठेवा. आता आपलं सगळं झालं आणि पुढचं राहिले. आता अजिबात कोणीकडे लक्षही द्यायचं नाही, विचारही करायचा नाही, आणि करत राहायचं, करत राहायचं. रडू का हसू? ते विसरू नका ना बाई, विसरू नका. सगळं विसरायचंय पण ते नाही विसरायचं, अजिबात नाही. कारण लक्ष तुम्ही तिकडे देत नाही. मन हे गोविंदी देह काम करी हो. मन आपली वृत्ती पांगू द्यायची नाही. आपली वृत्ती आणि निगेटिव्ह विचार कधी करायचा नाही. नेहमी चांगला विचार करत राहा. चांगला होईल, चांगला होईल. चांगला विचार करा, वाईट विचार कधी करू नका. वाईट मनातला टाकून द्या आणि आपली वृत्ती त्या मनाला नेहमी भगवंताच्या पायाकडे लावायचं. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. नेहमी आपली वृत्ती तिकडे लावा. ती आठवण ठेवा, विसरू नका. विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी गर्भवास. विसरले की संपलंच. विसरू नका. ध्यान द्या तिकडं सारखं. होता 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 होऊन जाईल अभ्यास, पण करत राहा आणि लक्ष तिकडं द्या. तैसे शुभाशुभ ऐसे हे तव चिवरी आभासे जब एक न प्रकाशे सर्वत्र मी. आणि म्हणून सर्वत्र आपल्याला तो परमात्मा दिसला पाहिजे. जिकडे पहावे तिकडे बाई हरी वाचन तुझे नाही. कुणीकडे पहा माझा हरी भरलेला आहे. लक्षात. दुसरं
काही नाही. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठली विण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. लक्षात ठेवा, ध्यास करा, मनाच्या थोबाडीत मारा आणि मनाला तिकडे लावत चला. का म्हणून भगवान सांगतात अगा रात्री आणि दिवो. आता दृष्टांत लक्षात ठेवा. अगा रात्री आणि दिवो हा तवची द्वैत भावो, जवन रिगे गाव गभस्तीचा. ही रात्र ही दिवस आहे कुठपर्यंत? जोपर्यंत सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंत हा भेद आहे. रात्री आणि दिवो, ही रात्र आहे दिवस आहे, हा भेदभाव तोपर्यंत आहे जोपर्यंत सूर्याचा उदय झालेला नाही तोपर्यंत हा भेद आहे. एकदा सूर्याचा उदय झाला की रात्रही गेली दिवसही गेला, सगळं संपलं. एकरूपता प्राप्त होते, लक्षात ठेवा. म्हणून अगा रात्री आणि दिवो हा तवचीवरी द्वैत भाव, हा द्वैत भाव सूर्याचा उदय होईल. हे जगत, हा संसार, हे सर्व जे आहे ते परमात्मा कळेपर्यंत आहे. परमात्मा कळाला की काहीच परमात्माच आहे, दुसरं काहीच नाही. म्हणून साधू संत भक्त महात्मे त्यांचा दुसरा काही विषयच नसतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जन धन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण. महात्म्याचं सर्व भगवान आहे. आई बाप गुरु देव सर्व सर्व एक परमात्मा आहे. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. धन आवडत नाही, धन आपलं नाहीच आहे. धन हे काळाचे, देह हा काळाचा, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. मजा करून घ्या जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत. दान धर्म सत्कर्म भजन पूजन भरपूर साठा करून ठेवा पुण्याचा. गंगा बहती आहे तोपर्यंत हात धुवून घ्या. पुन्हा तुमचे तुम्हालाच देणार नाहीत. समजा कोणी पेन्शनर असेल तर ते देत नाही आपल्याला पुढं. यांच्या डोक्यावर परिणाम झाला, यांना देऊ नका का. तेव्हा आपण तळमळत राहतो, पण ते आपल्याला देत आपलं काहीच नाही आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. आपलं काही नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून एक परमात्मा आहे का, आणि तो परमात्म्याची अनुभूती येणं हे फार गरजेचं आहे. काय म्हणून म्हटलं विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. तुम्ही मला आई बापाची सेवा करा म्हणता, तुम्ही पिता आणि माता आवडत नाही. त्याचे काही प्रकार आहेत, लक्षात ठेवा. कारण माता कोणती आवडत नाही, एक प्रमाण येतो खूप बरायचं. काय प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, राज्य माता निंदू भरते केली. बाप कोणता आवडत नाही, जो परमार्थाला विरोधी आहे. प्रल्हादे जनक, प्रल्हादाला बाप
आवडत नव्हतं, बिंबिसारला भाऊ आवडत नव्हता, विरोध. अध्यात्म याच्यामध्ये सगळ्या, बाकी तो भाग सोडून द्या. भरताला कोण आवडलं नाही? कैकेयी. कैकेयी काय, तिने काय केलं? काही नाही केलं तिनं. कैकेयी सारखी आई नव्हती. या बाबाने तिला घोड्यावर बसवलं आणि असं करायला लावलं. कारण कैकेयी सारखा राम कोणाला आवडत नव्हता. कैकेयीच्या हाताने सर्व खाणं पिणं, दूध पाणी सर्व. एकदा जेवण घालताना रामाने हात पकडला. लहान होते राम. सांगितलं, आई, कौशल्यापेक्षा सुमित्रापेक्षा तुझा माझ्यावर फार जीव आहे. तू माझ्याशिवाय तू राहूच शकत नाहीस. पण माझी एक अट आहे. म्हणजे काय अट आहे? तुला वरदान मागायचे 2. तुझे आहेत शिल्लक राजाकडे. स्वर्गात युद्धाला गेले राजा दशरथ बरोबर कैकेयी होती. आख तुटला होता, तर हात घातला होता त्या आखामध्ये. हातावर धरले तर चाक युद्ध होईपर्यंत. आणि मग विजय मिळाला दशरथाला. नंतर खाली उतरलं, पाहिलं, ओ कैकेयीने रथात हात घातले त्या चाकात, म्हणून तर विजय मिळाला. बोल काय पाहिजे? तुला 2 वरदान देतो. ते म्हणे तुमच्याकडेच राहू दे पेंडिंगला, मला वेळ मिळेल तेव्हा मी मागेल तुम्हाला. तुझे 2 वरदान आहेत राजाकडे. ते 2 वरदान तेवढे मागून घे. काय मागून घेऊ? एका वरदानामध्ये 14 वर्ष वनवास. तोंडच दाबलं रामाचं. काही काय बोलतोस? वेळ लागलं तुला? माझ्या डोक्यावर हात ठेव ना, मी असं म्हणेल म्हणून. नाही, मला शक्यच नाही, मी जगणारच नाही. पण एक लक्षात ठेव, ज्यावेळी तू हे मागशील त्यावेळी तुला दिसेल का मला? अरे तुझ्याकरता प्राण देईल, बाकीचं सोडून प्राण देईल तुझ्याकरता. मग हे वरदान मला देशील? तुझ्या इच्छेमुळे द्यावं लागेल मला. हे वरदान तू मागावंस का मला? पण तू म्हणतोस ना, देईल. पण लक्षात ठेव, तुला वैधव्य प्राप्त होईल. तुझ्याकरता होऊ दे. तुला जगात तुझं नाव कोणी घेणार नाही. सगळी तुला द्वेषी ठरवतील. ठरवू दे तुझ्याकरता. काय अशा प्रकारे अनेक अटी सांगितलं रामाने. ते म्हणजे तुझ्याकरता मला मान्य आहे. तुझं नाव कोणी ठेवणार नाही, न ठेवू दे. तुझ्याकरता मान्य आहे. काय? आणि दुःख करत, अश्रू गाळत ती प्रतिज्ञा मान्य केली. काही रामा, तू माझा जीव आहेस आणि तू मला या गोष्टी सांगतोस. मला पुढचं कार्य करायचे, अवतार कार्य. मी राज्य करण्याकरता नाही आलो आई. तू म्हण असं म्हण, सांग. इतकं तिला दुःख झालं आणि हे सगळं तिने सहन केलं आणि राजाला वरदान मागितलं आणि रामाला वनवासाला पाठवलं. भरताला राज्य आपण कैकेयीला नावं ठेवतो. ना कैकेयी दोषी, ना तात, ना दशरथ दोषी आहे, ना कैकेयी दोषी आहे. लक्षात ठेवा. या बाबाने हे सगळा खेळ केला आणि आरोप मात्र त्यांच्यावर. म्हणून राज्यमाता निंदू भरते केली. मात्र भरताने आयुष्यभर तिला आई म्हटलं. माझ्या दादाला तो वनवासाला पाठवलं, तिने पाठवलं नाही. लक्षात. पण आरोप मात्र तिच्यावर, आरोप तिच्यावर आला आणि जन्मभर तिला लोकनिंदा सहन करावी लागली. दुःख सहन करावं लागलं. कशा करता? रामा करता. म्हणून म्हटलं राज्यमाता निंदू भरते केली. तसा जर विचार केला तर कैकेयीचा लेश मात्र दोष नाही. हे सगळं नाटक रामा करता करावं लागलं. त्याचप्रमाणे प्रल्हादाने बापाचा त्याग.
तो भजनच करू देत नव्हता, विरुद्ध. आणि बिभीषणाने भावाचा त्याग केला. म्हणून म्हटलंय की भोका माये बाप त्यजावी ती, अशी असतील तर काय. म्हणून मी म्हटलं तुम्हाला सांगितलं किंवा अशा प्रकारे मनुष्याने भक्तीत रममाण व्हावं. आणि नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता, एक आवडे या हरी अंतरापासून, काय ज्याला अंतकरणापासून फक्त आणि फक्त परमात्माच आवडतो आहे काय. म्हणून म्हटलं या ठिकाणी की जवण रिगी जे गाव गवस्थिता, म्हणून माझी या भेटी, तयाची सर्व कर्मे किरीटी, जाऊन बैसे तो पाटी सायुज्याच्या. आणि म्हणून अर्जुना लक्षात ठेव, महत्वाचा भाग मी तुला सांगतो. म्हणून माझी या भेटी, तयाची सर्व कर्मे किरीटी. तयाची म्हणजे त्या क्रमयोग्याची, त्या ज्ञानाची. तया माझ्या भेटी करता, तयाची सर्व कर्मे किरीटी, जाऊन बैसे तो पाटी सायुज्याच्या. त्याची सर्व विहित आणि निषिद्ध कर्म, शास्त्राने करा म्हणून सांगितलेलं विहित आणि नका म्हणून सांगितलं निषिद्ध, ते विहित असो की निषिद्ध असो, कुठल्याही प्रकारचे कर्म त्याला बाधत नाहीत, लक्षात ठेव. आणि माझ्या भेटी करता ते सर्व कर्म विषम असले, विहित निषिद्ध असले तरी ते समत्वाला प्राप्त होतात, समत्वाला प्राप्त होतात. जाऊन बैसे तो पाठी सायुज्याच्या. आणि मग तो मोक्षाच्या सिंहासनावर जाऊन बसतो, त्याला मोक्ष प्राप्त होतो. असं महत्त्व लक्षात ठेवा भगवत भक्तीचं. आणि आपण जे इथं आलो आहोत ते भगवत भक्ती करताच आलो, नाही का, प्रपंच करण्याकरता आलो नाही. जरी तुम्ही कला आतापर्यंत झाला असेल तर त्याचा विचार करायचा नाही. उरले ते हरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरलेलं भरमार त्याला अर्पण करायचं आणि त्याच्याच करता जगायचं, लक्षात ठेवा काय. आणि त्याच्याच चिंतनात देह ठेवायचा. अशा प्रकारे झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण पूजा करू. पुंडलिक वरदा.